नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रद्युम्न मातने आज आलेलो आहोत केरळ या ठिकाणी कोची या ठिकाणी आलेलो आहोत। आज दिनांक आहे 28 सप्टेंबर 2025। आज आहेत आपल्यासोबत डग साहेबांना गेल्या अंदाजात सांगितलं होतं त्याप्रमाणे महाराष्ट्रात अनेक राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे, अनेक शेतकऱ्यांचे जीवन विस्कळीत झालेले आहे। तर आता डग साहेब आज 28 सप्टेंबर 2025 आहे। डग साहेबाला इथून आता नंतरचा अंदाज विचारू, कसा पाऊस राहील, काय राहील, पाऊस विश्रांती कधी घेईन हे एक डग साहेबाला विचारू। आता नमस्कार, मी पंजाब डग। मी आलोय केरळमध्ये कोची शहरामध्ये। तर या कोची शहरातून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। तर मला शेतकऱ्याचे खूप फोन आले की आपल्या महाराष्ट्रात खूप पाऊस चालू आहे, मग कधी उघडणार आहे। तर सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, उद्याच्याला म्हणजे 29 तारखेला उद्या दुपारनंतर चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, पाऊस देखील उघडणार आहे। म्हणून सर्वप्रथम ही आनंदाची बातमी, आणि लगेच महाराष्ट्रातला देखील पावसाचा जोर कमी होणार आहे। म्हणून सर्वप्रथम हे एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येतं। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त आजच्या दिवस म्हणजे आज 28 आणि उद्या 29 तारखेपर्यंतच राज्यात पावसाचं वातावरण आहे। म्हणून हे अंदाज लक्षात येतात। फक्त 28-29ला फक्त उत्तर महाराष्ट्राकडे जरा जास्त पाऊस राहणार आहे। उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, इगतपुरी, निफाड, चाळीसगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव तिकडे मात्र उद्याच्या दिवस मात्र पाऊस राहणार आहे। पण पूर्व विदर्भ 6 जिल्हे, पश्चिम विदर्भ 5 जिल्हे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणचा जोर मात्र उद्याच्याला ओसरणार आहे। म्हणून सर्वप्रथम ह्या 4 विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यामध्ये काय परिस्थिती राहणार, तर राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर, 3 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, हवामान कोरडं राहणार आहे। म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा। मग त्याच्यानंतर परत पाऊस येईल का, तर त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्याचे फोन आले की हे पाऊस संपले